भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने शहादा येथे संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक संस्थेच्या परिसरात महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा माननीय सौ चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक उत्साहात पार पडली। बैठकीस नंदुरबार जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी संघटनात्मक बांधणी, महिला मोर्चाच्या आगामी उपक्रमांचे नियोजन, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत तसेच महिलांचा राजकीय व सामाजिक सहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या। महिलांनी संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य शासनाच्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केले। माझी फेरनिवड झालेली आहे प्रदेशची महिला अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं, आणि या सेकंड टेन्युअर मधला हा माझा पहिला दौरा मी उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केलेला आहे। माझ्यासोबत सगळ्या माझ्या सहकारी आहेत आणि वेगळे जळगावपासून आम्ही या दौऱ्याची सुरुवात केली। आज मी या ठिकाणी नंदुरबारला आहे। कालही मी बऱ्याच महिला ज्या ठिकाणी काम करतायत, विविध शासकीय योजनेमधून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत, अशा महिलांची तुमचं नवापूर असेल किंवा अक्कलकुवा असेल, नंदुरबार असेल, अशा ठिकाणी मी त्या महिला उद्योजिका ज्या झालेल्या आहेत त्यांची मी भेट घेतली। मला खूप आनंद आहे की शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या गोरगरिबांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतायत। बऱ्याच ठिकाणी आमच्या आदिवासी भगिनी घरामध्ये मशरूमची शेती करतायत, काही आदिवासी भगिनींनी तर दुधाचा चिलिंग प्लांट टाकलेला आहे, त्या ठिकाणी राईस मिल आहे, भगरचं क्लस्टर आहे। अशा विविध शासकीय योजनांमधनं शबरी योजना असेल, माविमच्या योजना असतील, महिला बाल विकासच्या योजना असतील, याच्यामधून आत्मनिर्भर करायचं जे स्वप्न मोदीजींचं आहे, जे स्वप्न या महाराष्ट्राचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं आहे, ते करताना त्या ठिकाणी दिसतात। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन महिलांशी बोलून आलेली आहे। इथूनच जवळ असलेलं काकडदे गाव हे तर अगदी आपण म्हणू की आदर्श गाव म्हटलं पाहिजे। गावामध्ये कोणी जन्माला आलं किंवा कुणाचा मृत्यू जरी झाला तरी 5-5 झाडं त्या ठिकाणी गावामध्ये लावली जात आहेत। ग्रामसेवक अतिशय उत्तम काम करतायत, महिला गावच्या सरपंच आहेत, सगळ्या महिलांनी मिळून त्या ठिकाणी निमार्क असेल किंवा इतर ज्याला आपण जीवामृत म्हणतो सेंद्रिय शेतीसाठी, त्यासाठी ते बनवायचं काम करतायत, गांडूळ खत बनवतायत। विविध असे उपक्रम, विविध योजना शासनाच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चालू आहेत। काही ठिकाणी तर मी गेले ते म्हणाले की आता आमचे पुरुष घरातले हे स्थलांतर करत नाहीत कारण गावामध्येच त्यांना उत्पादन मिळतंय। तर ही अतिशय चांगल्या गोष्टी आहेत आणि या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या कशा तळागाळापर्यंत पोहोचतात यासाठी मी त्या ठिकाणी गेले होते। याच्या आधी सुद्धा 2 महिन्यापूर्वी मी 4 दिवस धडगाव आणि अक्कलकुवाच्या दौऱ्यावरती होते। त्यावेळेला इथली एकंदरच आरोग्य व्यवस्था, PHC सेंटर असेल, RH असेल, त्या ठिकाणी जाऊन आम्ही भेटी दिलेल्या आहेत। मला कौतुक करायचंय कलेक्टर मॅडमचे की पहिल्यांदा एक्सप्रेस फीडर दिले आणि त्या एक्सप्रेस फीडरमुळे आज 24 तास RH जितके रुग्णालय त्या ठिकाणी लाईट आहे। याच पद्धतीने डॉक्टर बळवंत कांबळे असतील, आपले गुणवंत कांबळे मुलगीचे, किंवा डॉक्टर संतोष परमार असेल, किंवा आमचा हिमांशू असेल, किंवा बोट ॲम्ब्युलन्स चालवणारे आमची लोक असतील, या सगळ्यांना मंत्रालयामध्ये बोलून आरोग्यमंत्र्यांनी त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केलाय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे की असे सुद्धा डेडिकेटेड अधिकारी हे या ठिकाणी अतिदुर्गम भाग, दुर्गम नाही हा अतिदुर्गम भाग आहे, त्या दुर्गम भागामध्ये काम करतात। मला तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतोय की दुर्गम पाड्यांपर्यंत गाड्या पोहोचत नाही, ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही। तुम्ही जर अक्राणी आणि धडगावमध्ये गेलात तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही इथले स्थानिक आहात, एका डोंगरावर 2-4 घरं, दुसऱ्या डोंगरावर 2-4 घरं, पण आता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्यांदा महायुतीच्या सरकारमध्ये, देवेंद्रजींच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी ड्रोनद्वारे औषधं त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुद्धा आपलं महायुतीचं सरकार करतंय आणि या सगळ्या गोष्टींचं मला समाधान आहे। आज खरी तर ही संघटनात्मक बैठक होती। समिधा नटावतकर आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक आहे। जवळपास आमची संघटनात्मक या ठिकाणी 16 मंडळ आहेत। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महिला मोर्चाचं काय काम पक्षाला अपेक्षित आहे ते काम मला त्यांना सांगणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं हे माझं काम आहे। त्या ठिकाणी मी आले। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे उपनगराध्यक्ष माधवी पाटील सुद्धा आहेत, आमचे 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी सुद्धा एक संवाद आणि येणाऱ्या दिवसामध्ये कसा आपला पाथ असेल, आपलं काम कसं असेल, या शहादा शहरासाठी सुद्धा आपण उत्तमोत्तम कशा सुविधा देऊ शकतो यासाठीची सुद्धा एक चांगली चर्चा झाली। आमचे स्थानिक आमदार या ठिकाणी राजेश जी आहेत, अतिशय उत्तम असं ते काम करतात। या शहादा तळोदा असेल, इथले जे प्रश्न आहेत ते विधानमंडळामध्ये मांडायचं काम करतात। दर मंगळवारी ज्या कॅबिनेट होतात त्याच्यामधून सुद्धा भरघोस अशी मदत ही या विभागाला, या जिल्ह्याला मिळत असते आणि त्यामुळे मला असं वाटतंय की एकंदरीतच जे आम्हाला, मी असं म्हणणार नाही की 100% प्रश्न सुटले, पण आम्ही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणारे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि त्या अनुषंगाने आजची बैठक झालेली आहे।
थँक्यू.